तर ही होतं स्वच्छ रियूज अँड रिसायकल सेंटर आणि आम्ही इथनं एवढी गोष्ट घेतली बाळासाठी. हे बघा, येस. तर आम्ही स्वच्छ रियूज अँड रिसायकल इथे आलो आहोत. औंध इथे ही एक सुंदर जागा आहे. तर चला तर मग जाणून घेऊया या जागेबद्दल. हे जानू बघ आपण कुठे आलो. ब्लॉग बनवतो. हे बघ, हे बघ, खेळणी तिकडे आहेत त्या बाजूला. ब्लॉग बनवतात ते आपल्याकडे अलाउड आहे. चालेल ना. आम्ही घ्यायला आलोय. मागे पण एकदा विजिट केली होती मी, तर बाळाला घेऊन आलोय काही वस्तू घ्यायच्या. नाही असंच त्याचं गोष्टी काय विकत घ्यायचं, त्याला काय आवडतंय. हो त्याच चालेल का. पझल्स वाला सेक्शन तिकडे आहे ना. हा इकडे आणलं का आता. हे बघ इकडे हो जनू, तिकडे पझल आहे. तर हे रियूज सायकल सेंटर आहे. मागे मी एकदा येऊन गेलो होती, तर बऱ्याचशा गोष्टी रियूज केल्या जातात. आपो हां, कोणाला नको असतील तर ते इथं आणून देतात आणि मग इथून दुसरे लोक ज्यांना हवे पाहिजे असेल तर ते घेऊन जातात. तर ह्याच्यामध्ये गेम्स आहेत, मुलांच्या ब्रेन गेम्स आहेत, पझल गेम्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे तुला काय हवं असेल त्यांची खेळणी, त्यांच्या आर्टच्या गोष्टी, हां सगळे आहेत. जानू बघ, पुस्तकं पण आहेत इथे. हा हो, ते काय आहे, खेळणी आहेत ते. बघ तुला काय आवडतंय, कुठलं काय घ्यायचं. सगळे शिवाजी महाराजांचे पझल्स गेम्स. हे बघ, एक गेम आहे मावळा. ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची माहिती आणि त्यांचा जन्म वगैरे असे प्रश्न उत्तर आहेत. अप्पू मस्त आहे हे. त्याच्यावरती ठेव परत, ज्याचं आहे त्याच्यात ठेव, नाही तर पडेल. तुला काय पाहिजे. अबे इथे पझल्स आहेत. अबे इथे इथे वरती ते घेऊ आपण. अबे इथले पझल्स बघ, तुला कुठले हवेत. हे बघ, आपण खास हे पझल्स घ्यायला आलो. इथे हे बघ, शिवाजी महाराजांचे. तुला आवडतं ना. हे बघ शिवाजी महाराजांचं आहे याच्यात. अफजल खान, हां तो नाही का वध करतो अफजल खानाचा. छावा, बघ छावाचं चित्र बघ मागे. हे बघ अफजल खानाचा वध ना, छान आहे ना. ते स्पेसवालं कुठं गेलं, ते ठेवलं का बघू. मधुबनी आर्ट, मधुबनी आर्टचं पण आहे. हे बघ, ह्याच्यामध्ये ना ही गेम आहे जणू काय. ही एक गेम आहे आणि ही एक गेम आहे. तर ह्याच्यामध्ये मुद्रा आहेत. आयुष्यपद बघ हे आपो, आणि कार्ड्स पण आहे, त्यांची माहिती आहे ते. हे बघ आपो मस्त आहे. काय बघ ना, पियानो आहे काय. अरे वा, अरे ते लहान मुलाचं एकदम एकदम तो रांगत असतो ना त्यावेळेस आहे तिथे. इथे हात लावला की ते हे होतं. मस्त आहे ना हे खेळणं. आवडलं का. 3+ नाही मोठे 3+ आहे का. ठीक आहे घे. पियानो आहे ते. ड्रम पण आहे त्याच्यात. हे बघ बघ बघ, हे बघ इथं ड्रम आहे. ऐक इथं, चालू कर बरं जय, 1 मिनिट चालू कर. वाव, मला आवडलंय हे, आवडलंय मला. ठीक आहे, एक बाजूला ठेवा. बघायला लागलं बघ ना.
मधुबनी आर्टचे ते थोडंसं मोठ्यांचं आहे जरा. अबे हे 3+ आहे हा. अबे हे 3+ आहे. हे मी एक्झिबिशनमध्ये पाहिलेलं. हो आमच्या शाळेत पण विकायला येते. आवडलं का तुला ते? काय रे आवडलं का तुला? हे बघ अरे हे आहे की ते मॅजिक बॉक्स बघू. ते आता फिरलं आहेत ना. हाच आहे का? मोठं. वा हे काय एक खजानाच आहे बरं का. किती आहे? गेम आहे तो. अरे हा मस्त गेम आहे अप्पू. ब्रेन गेम आहे बरं का. हो का? हो हा मस्त गेम आहे. लेट 3+ इयर म्युझिकल फिशिंग गेम. हां फिशिंग गेम आहे. मस्त गेम आहे. मी यूट्यूबवर बघितला होता तो. तर आपण त्यांना विचारू की कशी फॉर्म झाली संस्था काय. घे तुला काय पाहिजे असेल. तुला काय आवडलं घे. तुला काय पाहिजे घे. 7 तारीख 1 तारीख 1 7 13 ओके ओके. 29 तारीख स्टेज शरात गेम स्टेज किड्स ऑन स्टेज. बघ किड्स ऑन स्टेज आहे. काय आहे? काहीतरी त्याचं कॉन्फिडन्स बिल्डिंग वगैरेच असणार. स्टेज आहे म्हटल्यावर मी हे काय? तो पण असंच गेम आहे वेगळाच. तिथे ॲक्च्युली लेक्चर घ्यायला येतो मी. हां मागे आलो होतो मी एकदा इथे जस्ट विजिट करायला आलो होतो. तिकडं लेक्चर झालं आणि आलो. मध्ये 2-3 वेळा ट्राय केला इकडे यायचा पण हे बंद होतं आणि मला उशीर झाला यायला. हां हा वेळ होऊन गेली होती. हां आणि माझ्या डोक्यात खूप चाललं होतं की बाळाला घेऊन येईल मी इकडे म्हणून. हो काय काय आपल्याकडे पण सेम किट. हो किटी आहे ना आपल्याकडे. सेम आहे ती. म्हणून तर आपल्याकडे ती खाली येते. चल अरे तुला काय घ्यायचं का? काय ते आवडलं? काय ते? अजून काय घ्यायचं तुला तू सांग. ते का आवडलं तुला आणि काय आहे त्याच्यात ते जरा सांगशील का आम्हाला समजून. हे बघ त्याच्या स्टिक्स आहे तिथे. हे बघ खरंच की वाव. अजून असणार तुझ्याकडे त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे का म्युझिक इन्स्ट्रुमेंट वगैरे. आणखी गिटार आहे नाही माझ्याकडे मला हे पाहिजे. काय ते हे वाजवायचं असेल. पण काय आहे ते हे बनवून हात तुझे. त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात ड्रम. दम. ड्रम. आणि असं एखादं इन्स्ट्रुमेंट आहे का म्युझिकचं जसं एक गिटार आहे तसं ड्रम सारखं आपल्याकडे ड्रम सेट वगैरे हे होतं आहे का? पण झेंबे आपल्याकडे आहे. हे नाही हे वेगळं आहे. काय बॉक्स इथंच आहे. अशी बाबाला सांग धरायला. कॅरावान पण आहे. अरे बाबाला सांग. तर जसे आत्ता तुम्ही बघितले की ही किती सुंदर जागा आहे. या जागेमध्ये तुम्हाला गरज नसलेल्या काही गोष्टी तुमच्याकडे असतील तर त्या तुम्ही इथे येऊन डोनेट करू शकता. आणि जे व्यक्ती ज्यांना काही हवं असेल तर ते इथे येऊन बघू शकतात, एक्सप्लोअर करू शकतात. आणि त्यातल्या काही गोष्टी जर त्यांना गरजेच्या वाटल्या तर ते घेऊन जाऊ शकतात. तर अशी ही एक सुंदर जागा आहे. या जागेबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आत्ता तुम्ही माझ्या हातात जो बॉक्स बघताय तो सँड आर्टचा तो ॲक्च्युली कोणीतरी आधीच यूज केलेला आहे. तर इथं तो पॅक करून ठेवलेला असतो. त्याच्यामधलं काही मिसप्लेस झालेलं नाही आहे. तो बॉक्स चांगलाच आहे पण तो यूज केलेला आहे. मी तिथं उघडून बघण्याचा प्रयत्न केला पण तो बघता नाही आला. जेव्हा मी घरी येऊन बघितलं तर तो
पूर्णपणे यूज होता त्याचा. मला हे काय? काही मला पण यूज ते दिसत झाला होतं नाही, म्हणजे आता. बाळाला काही यूज करता आला नाही, पण इट्स ओके. काय खेळणं आहे? चल, कुठलं कुठलं घेतलं अबई? हे एवढं इथं ठेव, हे घे तू इकडे ठेव, तुझी पण खेळणी इकडे ठेव. तुझी जुनी खेळणी यांना आणून दे आता. आता तुझी जी जुनी आहेत ना, आपल्याकडे भरलंय ना ते पोतं, ते वापरत नाही तू ते खेळणी, ती दुसऱ्या मुलांना घेऊन जायला इथं आणून देशील का? हा, देशील का? कोणती खेळणी देशील सांग? हा, आणि तुला जी पाहिजेत इथली ती तू घरी घेऊन जा, तुला पाहिजे असेल तर. हे पाहिजे. ठीक आहे, दे. तेवढ्यासाठी जाते यावं लागलं. तू काहीतरी डोनेट करते तर काहीतरी घेऊन पण येणार. टिकटॉक टिकटॉक. टिकटॉक टिकटॉक. थांब, त्यांना जायचं. मेमरी गेम पण आहे बरं कापू इथं एक. विसरायला नको. बरं चल, बस का एवढं घे. हे घेतलंय का बघू? हा, बघा हे घे ना, त्यांना विचार किती होतं. सँड आणि ते खालचं पण घे, सगळे चारी घे. एक मिनिट आहे. अरे नको सगळं. राहू दे ना. नको. का? त्यासाठीच घेते. लाव रे. अरे तुला पाहिजे तेवढं घे ना, तू खेळ. दोन राहू दे का? त्याच्यात बिबटे नको, हे पण नको घ्यायला, हेच लाव रे. तेच राहू दे, म्युझिक. फक्त म्युझिकचं. अरे हे ना, हे प्राण्यांचं सँड आर्ट काढायचं. नको नको. अरे ह्याच्यात टायगर आहे, लायन आहे, हे बघ की एलिफंट आहे. अरे दे ना मला. हे बघ याच्यात कार्ड्स आहेत. काय बघू? हे बघ. अरे माझ्याकडे आहे. हा का? बर. अरे अपू, एक मिनिट नाही का? हे घे, एक सँड घे. नाही पाहिजे मला. बर, चला बाहेर. अबे हे दोन. अरे विचार एक आहे, त्यांना. तू विचार, मी तर त्याच्यासोबत जातो. आई शपथ. अरे हे होता. हे चल आता त्यांना बिल करूया आपण. तुला अजून काय पाहिजे का बघ, मग इथं ठेवतो. मग काय बघ, ऐक नाही, इथे बघ, हे बघ गाडी आहे, हे बघ टेडी आहे, हे बघ इथं सायकल आहे, हे बघ. हं? कुठली कुठली? ती सायकल ती नाही का, 3 चाकांची असते. काय माहिती, बघावं लागेल. स्केटिंग सारखी. काय माहिती. हे जे आता आहे ना, तसंच फक्त हँडल असतं. तशी का असेल की, बघावं लागेल इथे, शोधावं लागेल. एक थांब. हे काय टेबल आहे बरं का पुआ. कमोड घ्यायचं. कुठे? तेव्हा नळ पाणी. कमोड घ्यायचा, कमोड बेबी. कमोड घ्यायचं. कमोड तुला शी करायला. हं? ते बघ त्या हत्तीचं ह्याच्यात तिकडे. हं? तेव्हा हत्ती बसलाय ते काय ब्लू काय? कलर. कमोड काय बोलला तू? काय कमोडचं काय म्हणाला? अरे तिथून जाईल का? शिट. चला, इथं काय दिसते का तुला आपल्याला घेण्यासारखं? मला तर असं वाटतं की त्याच्या वयाला आहे ना, पझल्स खूप महत्वाचे आहेत. आणि ते पझल्स हे असं पण आपण देऊ शकतो का? तू आणून देऊ शकते इथे. तर आता आम्ही एवढं साहित्य घेतलेलं आहे, घ्यायचं चाललंय, पण त्याचे किती पैसे होतात हे कोण सांगेल आम्हाला. ऑरी लेके आना चाहिए. नाही येणार. हे बघा, इथे चाइल्ड रेबल काम करायला मनाई आहे. अरे ते थोडासा मोठा स्केटिंग झालं की येते, येणार. आता नाही. आता नाही. तर बाहेर जर आपल्याला
काही गोष्टी 4,000 रुपयाच्या मिळत असतील तर इथं त्या अगदी तुम्हाला 1,000 रुपयापर्यंत मिळून जातील. जमतंय का? पकडून पकडून भिंतीला पकडण्याचं. सरळ ठेव पाय, सरळ असं उचल पाय, उचल. एकच घाल फक्त आणि मग हा काय अरे नाही सर. अरे सगळं घेतलंय, फक्त आता वजन करायचं त्याचं. ते कुठे वाजते? तुझं नाही वजन ते, तू बाजूला. असणार. थांब थांब, हे नाही घेतलं का? याकू हे घ्यायचं. राहू दे. घ्यायचंय का? घ्यायचं तर कर मग काय. नको घ्यायला. थांब जरा. बरं हे मी घेतो. ते त्यांच्यासाठी घेतात. त्याला वाटतंय की बाकी कॅन्सल. 300 रुपये. अरे एवढे कशाला घेतले? नाही मला. अरे ते मला अरे ते घेतलंय. दुसऱ्यांना दे, काकांचे. काकांना द्यायचंय ते. अरे घेतलं. मोज मोज बरं किती आहे. अरे वजन बघते वजन. वजन बघ. 4 किलो. 3 किती आहे? पॉईंट. मोज मोज. पाय नको देऊ, बाजूला हो 1 मिनिट, त्यांना वजन चेक करायचं. बाळा, ते शूज घाल. देख. अरे हे नाही, हे मी घेतलं. तू शूज घाल ना. मी म्हणत होतो ते 4-5 नको घेऊ. ठीक आहे, आपण घेतलं. हे बघा, जनूला एवढे खेळणी घेतलीत आम्ही. त्याच्यामध्ये म्युझिक आहे, मेमरीज आहे. वा, पीक. हं. तुझं पीक कुठे गेला? आहे घेतलं. कुठे? कुठे? तू ते घे तुझं म्युझिकचं. इथे खाली ठेवलं. गेम्स पण आहे. वाव. चल चल. रेडी. तर आम्ही हे घेऊन निघालेलो आहे आता. एवढं आम्ही इथून विकत घेतलेलं आहे. आपल्याला या संस्थेबद्दल ची माहिती विचारायची राहिली. हो ना. संस्थेची माहिती असते. हे काय झालं? संस्थेबद्दल माहिती विचारायची. काय आलं? काय सदरा, सदरा. त्यांचे काम चालले. थांब थांब थांब. तर बघ आपू, बघ विचारून. हं? आपली गाडी कुठे आहे? तू काय घेतलं इथून? काय घेतलं तुला गिफ्ट? वाव, कसलं भारी आहे किड्स टॉय. ये हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हे एकदम इपानू. हे अजून हे बटन. काय काय तिथं? लाईट लागते. इथं लाईट लागते. हे बापले आणि मस्त. हे काय आपलं तर ही होतं स्वच्छ रियूज अँड रिसायकल सेंटर. आणि आम्ही इथनं एवढी गोष्ट घेतली बाळासाठी. हे बघा. ये चला आता घरी जाऊया. आपल्याला बालभवनला जायचं आहे का आता? चला चला चला. तुम्हाला काही खरेदी करायचं असेल किंवा काही डोनेट करायचं असेल तर ते तुम्ही इथे येऊन करू शकता. आणि इथे काय स्वच्छ. अलीकडे? हे लाईट हाऊस आहे. इथे मी लेक्चर घ्यायला आलो होतो.